नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर सुरुवात बिस्किट्स करण्यापासून करू. तुम्ही याला बिस्किट्स किंवा कुकीज असं काहीही म्हणू शकता. तर सुरुवात ना मी बटरपासनं केली आहे बघा. कारण एक एक गोष्टी ऑर्डरच्या कंप्लीट्स करत जशा जाईन किंवा ज्या काही हॅम्पर्ससाठी लागणार आहेत तर मला मग ते संडेला खूप बरं पडेल म्हणून थोडं थोडं प्रिपरेशन मी आतापासून करून ठेवते. तर इथे मी सॉल्टेड बटर घेतलेलं आहे आणि बटर मी 160 ग्रॅम घेतलेलं आहे. अंदाजाने जे काही वाटीचं प्रमाण असेल ते मी खाली देईनच. तर इथे मी 160 बटर घेतलेलं आणि खूप जास्त नरम पण नाही आणि खूप जास्त असं घट्ट पण नाही असं घ्यायचं. याच्यामध्ये मी आयसिंग शुगर घेतलेली आहे. 150 ग्रॅम आयसिंग शुगर घेतलेली आहे. तुमच्याकडे आयसिंग शुगर नसेल तर तुम्ही पिठी साखर वापरली तरी देखील चालेल. आणि हे सगळं ना हातानेच असं बीट करून घ्यायचं कारण बटर सॉफ्ट असल्यामुळे ते पटकन मेल्ट होऊन जातं आणि एकजीव पण खूप लवकर मस्त असं होतं. आता बघा ते साईडला ठेवून घ्यायचं आणि इथे आता आपण 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा पाणी म्हणजे जे आपलं नॉर्मल पाणी असतं ते टाकलेलं आहे. 1 चमचा कुठलंही तेल जे आपण घरात वापरतो ते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 चमचा पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 1 छोटा चमचा मी बेकिंग पावडर टाकली. हे सगळं छान फेटून घ्यायचं आणि जसं अंड्याचा व्हाईट हे असतो ना बल्क असतो तर तसं ना हे तयार होतं आणि याच्याने ना कुकीज खूप छान आपल्याला क्रंची व्हायला थोडीशी मदत होते. छान अशा होतात म्हणजे बाहेरून एक टेक्स्चर जे त्याला पाहिजे ना ते खूप छान येतं. तर ते या बॅटरमध्ये ओतायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं आणि नंतर मग ना आपण याच्यामध्ये ड्राय पदार्थ टाकणार आहोत. ड्राय पदार्थामध्ये मी याच्यामध्ये 300 ग्राम मैदा घेतलेला आहे. या कुकीज किंवा या बिस्किटसाठी मैदाच मॅन्डेटरी आहे. गव्हाच्या वगैरे बिस्किट्समध्ये ते तेवढं असं कळून येणार नाही कारण जो आपल्याला काय ते बोलतात ती डिझाईन जी द्यायची आहे ना ती त्याच्यामध्ये देता येणार नाही आपल्याला आणि ती अशी व्हाईट कलरमध्ये वगैरे छान दिसेल. तर मी इथे ना मैदा असा हळूहळू सगळा मळून घेतला आणि एक अशी स्टेज येते की आता बाइंडिंग प्रॉपर झालंय की मग आपण थोडंसं आपल्या हाताने खूप जास्त पण पीठ मळतो तसं नाही मळायचं. अगदी हलक्या हाताने आणि खूप जास्त पण हलक्या हाताने नाही मळायचं. जितपत आपल्याला गोळा बनेल तेवढं करून घ्यायचं. आता हा जो पिठाचा गोळा तयार झालेला आहे त्याच्यातला एक थोडासा गोळा अंदाजाने घ्या. खूप जास्त घेऊ नका म्हणजे एक पाव हिस्सा आपण घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ना मी 2 चमचे कोको पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल कोको पावडर ती तुम्ही वापरा. मी नॉर्मलच वापरलेली आहे याच्यामध्ये कारण मला खूप जास्त असा ब्लॅक कलर नको आहे. आणि उरलेलं जे पीठ आहे याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही कॉर्नस्टार्च वापरा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरा. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा. मी इथे कॉर्नस्टार्च वापरलेलं आहे. 1 छोटा चमचा घेतलेला आहे आणि हे ना मळून घ्यायचं या पिठामध्येच. व्यवस्थित असं ते बाइंड झालं पाहिजे आणि ते पटकन होतं कारण बटर आणि ते असल्यामुळे ना तसं ते सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे काही असं वेळ म्हणजे लागत नाही की आता ड्राय पदार्थ आपण परत टाकलाय तर कसं होईल. याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे जो फ्लेवर देईल म्हणजे वास वगैरे खूप छान येईल. तर व्हॅनिला इसेन्स टाकून ते मळून घेतलं आणि हे जे कोको पावडर टाकलंय आता याच्यामध्ये ना आपण कॉफी जी असते ना आपली कॉफी ती नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी वितळून घ्या. 1 चमचा पाणी असेल या एवढ्या पाण्यात आणि मग ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आणि हे जे कॉफीचं ते आणि जे कोको पावडर आहे हे ना अगदी पिठामध्ये खूप एकजीव झालं पाहिजे. म्हणजे कुठे त्याच्यामध्ये असं कळलं नाही पाहिजे की आपण नंतर वरून ऍड केलंय. असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं खूप जास्त पण मळायचं नाही आणि खूप कमी पण मळायचं नाहीये. तर आता आपला हा जो व्हाईट डो आहे ना तो आपण इक्वल पोर्शन मध्ये डिवाइड करून घेणार आहे. तर तुम्हाला जसे पाहिजेत 4-6 समप्रमाणात घ्या. 4-6, 8-10 अशा पद्धतीने तुम्ही ते कट करून घ्यायचे आहेत बघा. आणि आपण लेअरिंग करणार आहोत तर लेअरिंगसाठी आपल्याला हे समप्रमाणात लागणार आहे. आणि जो आतला भाग आहे तो आपण विषम प्रमाणात घेणार आहोत म्हणजे 3, 5, 7, 9 अशा पद्धतीने घेणार आहोत. तर ती संख्या तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे ठरवा की तुम्हाला किती लेअर करायचे आहेत किंवा कशी डिझाईन हवी आहेत तसे. तर इथे मी आता करून घेतलेत बघा आणि ना ही अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे.
आता सर्वात खाली मी एक गोळा टाकला, त्याच्यावरती मग आपण हा जो ब्राऊन कलरचा बनवलेला कोको पावडरचा तो एक लेयर लावून घ्यायचा. आणि ही जी स्टेप आहे ना आपल्याला रिपीट करायचंय. याचा गोळा जो असतो ना तो अगदी सॉफ्ट असा होत नाही, थोडासा ड्रायच होत होतो, कारण बटर आहे ते नंतर घट्ट घट्ट होत जातं मैद्यामध्ये, त्याच्यामुळे मग तो गोळा थोडा थोडा ड्राय होत जातो. आणि सर्वात शेवटी मग आपल्याला हे थोडंसं त्याला एक शेप द्यायचा आहे, म्हणजे स्क्वेअर शेप मध्ये आपल्याला बिस्किटं करायचे. तर सगळे गोळे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर व्यवस्थित मी स्क्रॅपरच्या मदतीने त्याला एक इक्वल साईज करून घेतली आणि कुठेही त्याच्या आतमध्ये ना गॅप नसला पाहिजे. म्हणजे जे काही आपण भरताना असं वाटलंय थोडं थोड्या अंतरावर भरलं असेल किंवा कसंही जसं जसं भरलंय ते एकत्र आलं पाहिजे. नंतर याला एक फॉइल पेपर मध्ये मी रॅप करून अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. अर्धा तास झाल्यानंतर आता आपण हे कट करून घ्यायचे. याची पण आहे ना साईज अगदी पातळ ठेवायची, खूप जास्त जाड करायची नाही. जसे आपण कराचीचे करतो तसेच करायचे. आणि कटिंग केल्यानंतर तुम्हाला डिझाईन बघून कळलं असेल की किती सुंदर आणि मस्त अशी याची झेब्रा टाईप डिझाईन आलेली आहे. आणि जेव्हा हे बेक होतात ना याची साईज बऱ्यापैकी थोडीशी मोठी होते आणि मोठी झाल्यामुळे ते अजून छान दिसतात. त्याच्यामुळे याची साईज ना थोडीशी तुम्ही छोटीच ठेवा. ही तुम्ही कुकरमध्ये पण बेक करू शकता किंवा ओटीजी मध्ये पण बेक करू शकता. तर आज मी ओटीजी मध्येच दाखवणार आहे, कारण माझं तिथे काम थोडंसं लवकर होतं. त्याच्यामुळे मी इथे बटर पेपर लावून घेतलाय बघा एका ट्रेला. आणि मी इथे वरती 5 आणि अशा 3, कारण साईज याची बऱ्यापैकी मोठी होईल, तर असा हा ट्रे अरेंज करून घेतलेला आहे. तर आता ही मी माझ्या अगारोच्या 48 लिटरच्या ओटीजी मध्ये बेक करते. मोठा असल्यामुळे ना याच्यामध्ये बेकिंग इक्वल मध्ये होतं. खाली मी एक रॅक टाळून घेतलेला आहे, जो मला बेकिंगसाठी पण यूज होणार आहे, कारण आपल्याला केक पण करायचा आहे. आता कन्व्हेक्शन मोड मी ऑन ठेवणार आहे, फक्त फॅन मोड ऑन करणार आहे. टेम्परेचर मी 170 वर ऍडजस्ट करणार आहे. खालचा रॉड मी ऑन करणार आहे आणि 10 मिनिटासाठी हा ओव्हन प्रीहीट करून घेणार आहे. आता ओटीजी आपला 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवलेला तो झालेला आहे. आता आपण ही जी कुकीज आहे ती 170 डिग्रीवर एक 12 ते 15 मिनिटासाठी ही बेक करून घेणार आहोत. तुम्ही जर थोडीशी जाडी साईज घेतली तर मग मात्र तुम्हाला एक 15 ते 20 मिनिटासाठी ही बेक करावी लागेल. पण 12 ते 15 मिनिटं मोठ्या ओटीजी असल्यामुळे ना कुकिंग इव्हन होते आणि लवकर पण होते. तर आता आपली 12 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण ही कुकीज काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता कलर अगदी सुंदर आलाय बघा. आता मी या रॅकवर आहेत ना थोडीशी थंड करायला ठेवली, कारण मला सेकंड बॅच पण परत बेक करायला टाकायची आणि मला केकचं पण प्रिपरेशन करायचंय. तर ही जी वरच्या साईडची ती थोडीशी थंड आहे, ती ती मग तुम्हाला उलटी करून दाखवते. आणि उलट्या साईडने पण कलर बघा, खालून ब्राऊन अगदी लाईट कलर आलेला आहे, खूप छान दिसतो. आणि ही जी खालच्या साईडला आहे ना ही थोडीशी गरम आहेत अजून बऱ्यापैकी. तर म्हणून आता ही थंड करायला ठेवू. आता जेवणाची मी तयारी करून घेणार आहे एका साईडला. तर जेवणासाठी आज भेंडीचं सार करायचं आहे. तर सर्वात आधी मी राईसचं कुकर लावून घेणार आहे आणि आज चपात्या नसणार आहे, राईस असणार आहे, भेंड्याचा सार असणार आहे आणि त्याच्याबरोबर बटाट्याच्या काचऱ्या. ते ऑल टाइम फेवरेट आहे. तर आता ग्रेव्हीसाठी आपण प्रिपरेशन मी तुम्हाला सांगते. हे ऍक्च्युली बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. तर मी भेंडीच्या सारासाठी इथे 2 ते 3 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं लागतं याच्यामध्ये. आणि ना लाल मिरची तुम्हाला भिजत टाकलेली असेल तर ती बेस्ट, म्हणजे बेडगी मिरची. पण मी भिजत नव्हती टाकलेली, म्हणून मग मी लाल मिरची पावडर वापरणार आहे. तर 2-3 चमचे खोबरं, अर्धा टमॅटो टाकलेला आहे, अर्धा छोटा चमचा धणे टाकलेले आहेत, त्याच्यानंतर हळद टाकली आहे. त्याच्यानंतर लाल मिरची घेतलेली आहे, म्हणजे जी आपली काश्मीरी लाल मिरची असते ती घेतलेली आहे. आणि एक अर्धा छोटा कांदा घेतलाय. आता याच्यामध्ये पाणी टाकून ना हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. जेवढं बारीक करता येईल ना तेवढं तुम्ही बारीक करा.
आता साराला फोडणी देऊन घेऊ. तेल घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी ऍक्च्युली लसूण टाकायचा होता, पण मला सोलायला थोडासा वेळ जाणार होता म्हणून मी लसूण नाही वापरला. मी ते धणे घेतलंय, जिरं घेतलंय, कढीपत्ता आणि कांदा असं फोडणी टाकून घेतलीये. कांदा छान खरपूस रंगावर परतून घ्यायचा आणि कांदा जेव्हा मस्त असा परतला जातो ना, त्याचा स्मेल खूप छान येतो. आणि मग आता आपण याच्यामध्ये जी माझ्याकडे भेंडी परतवून ठेवलेली होती ना, ती मी याच्यामध्ये ओतली. आणि भेंडीची म्हणजे थोडीशी जास्त आहे, साराला एवढी भेंडी वापरत नाही, पण ना ही आपण एक थोडीशी तिथल्या तिथे चटणी करतो ना, किंवा मसाला टाईप, भेंडी मसाला टाईप तुम्ही हे खाऊ शकता. तर जो आपण ग्रेव्ही केलेली ती आपण आता याच्यामध्ये ओतली आणि याच्यामध्ये मी खूप जास्त पाणी ओतणार नाहीये. थोडंसं फक्त मिक्सर धुण्यासाठी जे काही पाणी लागेल तेवढंच पाणी मी याच्यामध्ये ओतणार आहे. कारण हे भेंडीचं सार थोडंसं थंड झालं की ते सेटल एक होतं आणि थोडीशी त्याला असं जाडसरपणा येतो. आता याच्यामध्ये ना थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाका तुम्ही. आणि मी आमसुलं याच्यामध्ये आवर्जून टाकते. कारण कुठलंही सार असो, मग त्याच्यामध्ये ना कोकम हे आलंच पाहिजे. कोकमाशिवाय साराला मजा नाही. जेवढं आंबट असेल सार तेवढं ते खायला खूप छान लागतं. आणि एका साईडला आता मी साराला उकळ काढायला ठेवून देते. आणि जी पहिली जी बेकिंगची भांडी होती ना, ती मी वॉश करून घेणार आहे. कारण मग ती जेवणाच्या याच्यात पण भांड्यांमध्ये मिक्स व्हायला नको आणि मग मला केक करायचा आहे त्याच्यामध्ये पण मिक्स व्हायला नको. त्याच्यामुळे जेवढी भांडी होतात ना ती मी वेगवेगळीच धुते. मी एकत्र कुठलंही भांडं धुवत नाही. कारण बेकिंगची भांडी ही वेगळीच ठेवावी लागतात आणि मग आपली इतर भांडी असतात ती वेगळी ठेवावी लागतात. आणि नंतर मला जेवायच्या आधीच म्हणजे बेक करायला टाकायचा आहे केक. त्याच्यामुळे मग मी ही सगळी आवरावर करून घेतली आणि मग केक बेक करायला टाकला की 30 मिनिटं अशी पण जातात. मग निवांत जेवता पण येतं आणि त्याच्यामध्ये भांडी वगैरे पण घासून होतात. तर आता केक करायला घेणार आहोत आपण. आज आपण बटर केक करणार आहोत आणि हा आज करून मी फ्रीजमध्ये ठेवला ना तर उद्या संध्याकाळपर्यंत मस्त सेट होईल फ्रीजमध्ये. तर आता मी मैदा घेतलेला आहे, 220 ग्राम मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर असं वापरलंय. आता याच्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि हाफ चमचा बेकिंग सोडा एवढं साहित्य, जे सुकं साहित्य आहे ते एकत्र करायचं, मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. चिमूटभर याच्यामध्ये तुम्ही मीठ वापरा. कुठलंही मीठ वापरू शकता, पण मिठाचं प्रमाण अगदी चिमूटभरच ठेवायचं आहे. हे सगळं साहित्य आपण एकत्र करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं. आता आपण बटर मिक्स करून घेऊ. तर याच्यासाठी ना आपल्याला जे बटर लागणार आहे ते अनसॉल्टेड बटर आहे. बटर केकला नेहमी अनसॉल्टेडच बटर वापरतात. तर मी इथे 150 ग्रॅम बटर घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे मेजरिंग म्हणे मी तुम्हाला 150 ग्रॅम सांगितलंय, पण तुम्ही कपाच्या साहित्याने पण घेऊ शकता सगळं. मी तुम्हाला कपाचं मेजरमेंट्स देईन खाली. तर इथे मी 150 ग्रॅम बटर घेतलेलं आहे आणि हे पण असंच आहे ना, की खूप जास्त सॉफ्ट नाही घ्यायचं आणि खूप जास्त अगदी मेल्टेड नाही घ्यायचं. थोडंसं मिक्स होईल ना, इतपत झालं तरी भरपूर आहे. तर जेवढं बटर आहे तेवढीच आपण साखर घ्यायची आहे. इथे ना तुम्ही जी पिठी साखर असते ना ती, पण जी थोडीशी जाडसर येते ना ती घ्यायची. म्हणजे रवाळवाली पिठी साखर तुम्ही वापरा 150 ग्रॅम. आणि ही ना बटरमध्ये अगदी मेल्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायची. अगदी हे ना हलकं होतं, जसं आपण बिस्किटं वगैरे जेव्हा घरी बनवतो आणि आपण ते अगदी फेटून फेटून घेतो ना, तसं आपल्याला ही क्रीम सारखं हे बनवून घ्यायचंय बटर आणि ही जी साखर आहे ती. आणि ती अगदी लगेचच होते, तुम्ही बघू शकता अगदी हलकी झाली आणि चमच्याने पण ती पटकन पडते. तर आता आपण ही फेटून घेतल्यानंतर याच्यामध्ये ना काही जे पदार्थ आहेत ते आपल्याला ऍड करायचे. आता इथे मी जवळपास 170 ग्राम दही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं दही टाकलेलं आहे आणि आपल्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तो वापरा तुम्ही. आणि तो ना सगळा बीटरने मिक्स करून घ्यायचा, म्हणजे ज्या दह्यामध्ये गुठळ्या असतात त्या निघून गेल्या पाहिजेत. अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करायची. तर तुम्ही बघू शकता आपण इथे 3 वेगवेगळे बाउल तयार करून घेतले. पहिला आपण हा जो घेतलाय तो बटर आणि जी आपली पिठी साखर जी होती त्याचा आहे. आता हे जे दह्याचं आपण बॅटर एक तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ना थोडं थोडं करून आपण ऍड करायचं.
एकदम सगळं टाकायला जाऊ नका, कारण ते मिक्स होणार नाही. कारण बटर आणि तूप असल्यामुळे ते दह्यामध्ये मिक्स व्हायला थोडासा वेळ जातो, किंवा मग तुम्हाला ना जे बीटर वगैरे असतं ना ते वापरायला लागेल. तर त्याच्यासाठी तुम्ही बेस्ट थोडं थोडं टाका, थोडं थोडं मिक्स करा. आणि मग याच्यामध्ये जे आपण सुक्या पदार्थ जे सगळे एकत्र मिक्स करून ठेवलेले ना ते याच्यामध्ये थोडं थोडं मिक्स करायचं. आणि मिक्स करताना खूप जास्त ओव्हरबीट करू नका, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं. तुम्ही बेकिंग करत असाल तर ते थोडंसं लक्ष ठेवावं लागतं आपल्याला, म्हणजे खूप पेशन्सने आणि एकदम हळूवारपणे लक्ष देऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. अगदी रफली सगळ्या गोष्टी बीट करून किंवा एकत्र करून त्या गोष्टी होत नाही. तर आता जसं आपण बिस्किटांमध्ये केलेलं हळूहळू करून, तसंच आपण इथे पण 2 ते 3 वेळेसमध्ये हे सगळं थोडं थोडं दही मिक्स करून घेणार. दही मिक्स करून झालं की मग आपले सुके पदार्थ जे काही होते ते मिक्स करून घ्यायचं. आणि असं करून करून आपण हे केकचं बॅटर तयार करून घ्यायचं. आणि हे जे केकचं बॅटर आहे ना ते खूप जास्त असं पातळ नसतं, तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट आहे. आणि हे याच पद्धतीने होतं. आणि आता आपण ना हे बेक करायला ठेवायचंय. तर बेक करण्यासाठी मी एक स्क्वेअर टीन घेतलेला आहे. आणि त्याला ना खाली बटर पेपर लावून घ्या. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर खाली थोडासा मैदा भुरभुरावा, किंवा मग थोडंसं बटर लावायचं पहिलं वरती, त्याच्यावरती मैदा टाकून मग तो पूर्ण टीन कोट करून घ्यायचा. आणि आता आपण हे सगळं जे काही बॅटर होतं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आणि स्पॅच्युलाच्या मदतीने सगळीकडे पसरवून घ्या. आणि नंतर मग याच्यामधले जे काही एअर बबल्स असतील ते वरती डॅब डॅब करून हे सगळे काढून घ्यायचे. आणि मग आता आपण हा OTG मध्ये, प्रीहेटेड OTG मध्ये एक 25 ते 30 मिनिटासाठी हा बेक करायला ठेवणार आहोत. एक 160 वर, म्हणजे खूप जास्त आग द्यायची नाहीये, कारण OTG आपला मोठा असल्यामुळे ना त्याच्याकडे ना आग सगळीकडनं खूप छान लागली जाते. त्याच्यामुळे आपण हा 160 वर एक 25 ते 30 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. आणि तुम्ही केक बघाल ना चारही साईडने मस्त असा इक्वली फुललाय बघा. आणि थोडा थोडा ब्राऊन कलर आलाय याच्यावर. अगदी खूप जास्त ब्राऊन कलर नाही द्यायचा, आणि खूप जास्त पण म्हणजे कमी पण नाही. थोडासा केक वरतून क्रॅक गेलाय, म्हणजे आपला केक ऑलमोस्ट डन झालेला आहे. आपल्याला जर वाटलं तर थोडीशी टूथपिक टाकून बघायची की केक आपला तयार झालेला आहे की नाही. आणि केक ना थोडासा थंड व्हायला द्यायचा, मगच तो डिमोल्ड करून घ्यायचा. लवकर केक डिमोल्ड करून घ्यायचा नाही, म्हणजे टूथपिक क्लिअर निघाली आहे आणि थंड पण झालाय केक. मी आता केक डिमोल्ड करून घेते बघा. आता ना मी हा तुम्हाला केक कट करून दाखवते. कट करताना मी ह्या ज्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहे, कारण मला पण त्या कट करूनच यूज करायच्या आहेत. तर सर्वात आधी मी मधून कट करून घेतला, म्हणजे तो अजून आतमधून लवकर थंड होईल. आणि साईडच्या कडा कट केल्यानंतर तुम्हाला कळेल की केक किती सुंदर दिसतोय तो. आणि अशाच पद्धतीने तुम्ही तो स्लाइसमध्ये कट करू शकता, किंवा मग अशा स्क्वेअरमध्ये करू शकता. अगदी सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे. आज तुमच्याबरोबर मी 2 छान रेसिपी शेअर केल्यात. मला असं वाटतं की केकची रेसिपी तुम्ही मस्ट ट्राय आहे. तुम्ही नक्की या. फादर्स डेच्या निमित्ताने नाही, पण संडे आलाय तर एक फॅमिलीसाठी गेट टुगेदर, म्हणजे आपल्याला बाहेर कुठे जायचं नसेल पण घरच्या घरी आपण स्मॉल असं सेलिब्रेशन म्हणजे करायला आपल्याला जमत असेल ना, तर ही बटर केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता मला अजून जेवायचं आहे. मी म्हटलं केक बेक करायला टाकू, तो थंड वगैरे होईल तोपर्यंत माझं जेवण आणि बाकीचं सगळं आवरून होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. छान अशी कमेंट करा आणि हाईप देखील करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उद्या संडे आहे, प्रयत्न करेन जमला तर, नाही तर सोमवारी तर आपला ब्लॉग नक्की येईल. तर छानशा एका ब्लॉगमध्ये, उद्या नाही म्हणता येणार की सोमवारी म्हणून, तर चला लवकरच एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.